वाचवा वाचवा भर ट्रॅफिकमध्ये एक आवाज घुमला। मुंबई पोलीस धावले आणि पुढे गाडीत असं काही दिसलं की पोलीसच हादरले, डोक्याला हात लावून थरथरले। नेमकं काय घडलं होतं त्या दिवशी, तो माणूस कोण होता आणि वाचवा वाचवा का ओरडत होता, ही गोष्ट आहे अशी की ऐकल्यावर तुम्हीही थरथराल। मुंबई गोरेगाव, संध्याकाळचा वेळ, वाहतूक कोंडीने सगळं काही ठप्प झालेलं। दोन पोलीस त्यांची ड्युटी संपवून घरी परतत होते। ओबेरॉय मॉलजवळच्या सिग्नलवर गाड्या अडकल्या होत्या। तेवढ्यात त्यांना एक विचित्र आवाज ऐकू आला, वाचवा, मला वाचवा। दोन्ही पोलिसांनी एकमेकांकडे पाहिलं, कुणीतरी मदतीसाठी ओरडतोय। ते लगेच त्या दिशेने धावले। एक माणूस रस्त्याच्या मधोमध उभा होता, त्याचा शर्ट फाटलेला, चेहऱ्यावर भीती आणि थोडी नशाही। पोलिसांनी विचारलं, काय झालं तुला? तो म्हणाला, मी त्याला मारलं, मी त्याला मारून टाकलं। दोन्ही पोलीस थबकले। काय म्हणालास? कोणाला? तो माणूस काहीतरी पुटपुटत होता, डोळे लाल, दारूचा वास दरवळत होता। पोलिसांनी त्याला पकडलं आणि थेट गोरेगाव पोलीस ठाण्यात नेलं। पोलीस स्टेशनमध्ये त्याची चौकशी सुरू झाली। नाव रणजित चव्हाण। त्याने थरथरत्या आवाजात सांगितलं, मी संदीप धामणसकरला मारलं पार्कमध्ये। पोलीस हादरले। कुठे? ओबेरॉय मॉलच्या मागच्या पार्कमध्ये। पोलीस टीम तात्काळ त्या ठिकाणी धावली। रात्रीचा वेळ, पार्कजवळ अंधार, शांतता आणि दुरून कुत्र्यांचा हंबरण्याचा आवाज। पोलीस टॉर्च लावून आत गेले। मातीवर रक्ताचे ठसे, काही अंतरावर एक माणूस जमिनीवर कोसळलेला, त्याच्या शरीरावर 25 पेक्षा जास्त वार, हातात अजूनही एक स्क्रू ड्रायव्हर अडकलेला। तो होता संदीप धामणसकर। त्यावेळी संदीपची पत्नी भक्ती धामणसकर पार्ककडे धावत आली। लोक म्हणत होते, तुमच्या नवऱ्याला रणजितने मारलं, स्क्रू ड्रायव्हरने वार केले। भक्तीने जे पाहिलं ते पाहून तिच्या पायाखालची जमीनच सरकली। रक्ताच्या थारोळ्यात तिचा नवरा पडलेला होता। लोकांनी मिळून त्याला रुग्णालयात नेलं, तोपर्यंत फार उशीर झाला होता। संदीपचा मृत्यू झाला होता। दरम्यान रणजित नशेत रस्त्यावर ओरडत होता, मी त्याला मारलं, मला वाचवा। आणि त्याच वेळी दोन पोलीस त्याच्या आवाजाकडे धावले होते। तोच होता तो वाचवा वाचवाचा आवाज, ज्यामुळे एका हत्येचा उलगडा झाला। नंतर हे प्रकरण न्यायालयात गेलं। भक्तीची साक्ष, पोलिसांची साक्ष आणि सर्व परिस्थितीजन्य पुरावे। 17 ऑक्टोबर 2014 रणजित चव्हाण दोषी ठरला। न्यायालयाने सांगितलं, त्याने वारंवार वार करून संदीपचा जीव घेतला। तो मरेल हे माहीत असूनही तो थांबला नाही, म्हणून त्याला जन्मठेप। एका दारूच्या वादातून सुरू झालेली भांडण एका माणसाच्या मृत्यूवर संपले आणि एका नशेत असलेल्या खुनीचा वाचवा वाचवा आवाज भर ट्रॅफिकमध्ये गुंजला, ज्यामुळे पोलिसांना एका हत्येचा सुगावा लागला। कधी कधी सत्य ओरडत येतं, फक्त ऐकण्याची गरज असते।